असं म्हटलं जातं, कमळ पत्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं, निसट त्या क्षणाला कधी दूर करायचं नसतं. आपल्या आयुष्यातील क्षण येतात जातात, परंतु आठवणीच्या सानिध्यात मात्र जिव्हाळ्याचं नातं हे कायम ठेवायचं असतं. असं जिव्हाळा, माया, ममता, आपुलकी, स्नेहबंध, प्रेमबंध, ऋणानुबंध अशा नात्याबोत्यांचं चित्रीकरण निर्माण करण्यासाठी या ठिकाणी अल्पपरिचय घेण्यासाठी मी सन्माननीय देसाई सर यांना विनंती करतो की आपण पुढील परिचयाची सूत्र आपण घ्यावी अशी आपणास विनंती करतो. सन्माननीय देसाई सर. या गौरी पूजनाचा कार्यक्रम करून सुद्धा महिला वर्ग उपस्थित राहिला त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. या कार्यक्रमाला त्यांनी प्रतिसाद दिला. गौरी म्हणजे शक्ती स्वरूप आहे आणि त्याच रूपाला आपण एक योग्य प्रतिसाद द्यायचा हा ह्या कार्यक्रमाचा उद्देश होता. मी सर्वजण उपस्थित राहिला, सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी माझी ओळख करून देतोय. मी अमृतराव देसाई, माझं ऋणानुबंध मधुवर सूचक केंद्र आहे सांगलीला. माझं BSc फिजिक्स MBA मार्केटिंग. मी 10 वर्ष एका न्यूजपेपर लाईनला काम केलं आणि त्याच्यानंतर आता या 10 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करतो. हे काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं असा एक उद्देश आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना घेऊन हा गेट टुगेदर हा कन्सेप्ट सुरू करतोय. त्याच्या अगोदर मेळाव्याचं स्वरूप आपण बघत होतो. त्यामध्ये मुलं असायची तर मुली नसायच्या आणि मुली असायच्या तर मुलं नसायची. म्हणजे जो मूळ आपला उद्देश आहे तो सार्थ व्हायचा नाही, तो व्हावा यासाठी आम्ही गेट टुगेदरची संकल्पना सुरू केली आहे. आणि ही एखाद्या केंद्राच्या माध्यमातून ऑपरेट होत नाही, म्हणून आम्ही सर्वांना घेऊन हा कार्यक्रम सुरू करतोय. आज आपला जो कन्सेप्ट होता त्यामध्ये 20 मुलं आणि 20 मुली उपस्थित राहाव्यात त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलं. मुलींची उपस्थिती बऱ्यापैकी राहिली, मुलं थोडी कमी राहिली, तरी पण हा आमचा पहिला कार्यक्रम आहे. याच्यानंतर सुद्धा अगदी तुम्हाला जुळणारे म्हणजे कास्ट घेतली, यामध्ये वय घेतलं, शिक्षण घेतलं, अशा काही कंडिशन्स वापरून आपण हा कार्यक्रम घेतोय. आता आपण वधूवर परिचय सुरू करतोय. या परिचयामध्ये आपण आहे त्या ठिकाणीच आपलं नाव, गाव, नंतर आपलं शिक्षण, आपण जॉब कुठं करता, आपली अपेक्षा काय आहे, आपलं फॅमिली बॅकग्राऊंड, असं थोडंफार 2-4 शब्दात आपल्याला प्रेझेंट करायचं. कार्यक्रमाचं स्वरूप आहे प्रत्येकानं 2-2 मिनिटं आपलं प्रेझेंटेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फीडबॅक फॉर्म दिला जाईल. त्या फीडबॅक फॉर्ममध्ये तुम्हाला जर स्थळ जे आवडले त्याचं नाव लिहायचं आहे किंवा नंबर लिहायचा आहे, सीट नंबर. मग आम्ही हवं तर तुम्हाला त्यांची भेट पण घालून देऊ शकतो. आता आपण जोडीदार निवडताना काय गोष्टी बघतो तर बघतो आपण त्याचं पहिल्यांदा बघतो आपल्या जातीचा आहे का. पहिल्यांदा आपण आपल्या जातीचा आहे का बघतो. त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख म्हणजे वय बघतो. त्याच्यानंतर त्याची उंची बघतो, आपल्याला मॅच होते का, हे प्रेफरन्स आहे. त्याच्यानंतर शिक्षण बघतो. त्याच्यानंतर त्याचं प्रोफेशन बघतो. त्याच्यानंतर त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड बघतो. म्हणजे स्थावर मालमत्ता आपण बघतो आणि त्याच्याबद्दल बॅकग्राऊंड बघतो. बॅकग्राऊंड का बघत असतो आपण, तर आपली जी मॅच्युरिटी आहे किंवा जे स्वभाव आहे किंवा जी लोकेशन आहे किंवा जे राहणीमान आहे ते मॅच होते का असं बघण्याचा त्याचा उद्देश असतो बॅकग्राऊंड बघण्याचा. माझं नाव विशाल विलास मोरे. माझं शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स. मी सध्या पुण्यात जॉब करतोय. माझ्या कंपनीचं नाव आहे कॉम्पोमेट्रिक्स मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड पानेर. माझी अपेक्षा अशी आहे की मुलीचं शिक्षण MSc MCA किंवा MBA झालेलं. तुमचं पॅकेज काय आहे? माझं पॅकेज आता सध्या 10 लाख per annum. आणि जॉब लोकेशन पानेर पुणे. सध्या वर्क फ्रॉम होम गावीच काम करूया. फॅमिली बॅकग्राऊंड थोडं सांगा. म्हणजे आई वडील, भाऊ बहीण. आई वडील आहेत, मी एक आहे. वडील शेती करतात आणि आई हाऊसवाईफ. गाव कोणतं? इस्लामपूर. घर स्वतःच आहे? हो. पुण्यात फ्लॅट वगैरे आहे? नाही. शेती किती आहे? शेती आपल्या इकडं. माझं नाव भाग्यश्री गजानन पाटील. बाय प्रोफेशन एज्युकेशन मी आर्किटेक्ट आहे. स्वतःची फर्म वाशी, नवी मुंबई, ठाणे इथे चालवते. वडील गव्हर्नमेंटमध्ये रिटायर्ड सिव्हिल इंजिनियर आहे. आई हाऊसवाईफ आहे. 2 मोठे भाऊ आहेत. एक भाऊ MCA आहे आणि दुसरा भाऊ MTech सिव्हिल इंजिनियर. फॅमिली बॅकग्राऊंड. मूळ गाव सांगली. व्यवसाय काय आहे तुमचा? मी आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर. स्वतःचा व्यवसाय आहे का? हो, माझा स्वतःचा. काय अर्निंग असतं पर मंथ त्याला? माझं 5 to 6 lakhs per annum. अपेक्षा काय आहे तुमची?
कशा पद्धतीचं एज्युकेशनल म्हणा कोणत्याही शाखेमध्ये इंजिनिअरिंग और याच्यामध्ये मास्टर्स केलेलं और ॲटलिस्ट बी आणि एनी मेट्रो सुरू हाईट काय आपली माझी 5 अरुण कदम मुळगाव गुजराडी सध्या राहणार इस्लामपूर. माझं शिक्षण बी मेकॅनिकल झाले. माझे जन्मदिनांक 17 जुलै 1993. उंची 5 फूट 11 इंच आहे. सध्या स्वतःचा व्यवसाय इस्लामपूर मेडिसिन. स्वतःचा व्यवसाय स्वतःचा व्यवसाय कुठला व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग कलर्स वगैरे मॅन्युफॅक्चरिंग घर स्वतःच आहे घर स्वतःचा इस्लाम. भाऊ बहीण तुम्हाला एक भाऊ आहे छोटा आणि बहीण आहे लग्न झालं तिचं. आणि वडील काय करतात वडील व्यवसाय शेती व्यवसाय किती आहे शेती तुमची? शेती 5 एकर. बरं अपेक्षा काय कशा सुशिक्षित असेल एनी क्वालिफिकेशन म्हणजे एनी ग्रॅज्युएट कॉमर्स फील्डमध्ये कॉमर्स फील्ड कॉमर्स म्हणजे BCom BSc त्याच्यावरती हाईट 5'11". 5 एकर. तुम्हाला हाईटची अपेक्षा काय आहे त्याच्या वर पाहिजे असं काय आहे 5 ते 100 वर असेल. बरं माझं नाव प्रियंका तानाजी पाटील आहे. माझं मूळ गाव सोनोडे शाहूवाडी तालुका आहे. सध्या मी गारगोटी इथे राहते. माझे आई वडील टीचर आहेत डॉक्टर DY पाटील हायस्कूल गारगोटी इथे. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. मी CDAT कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर इन्फोसिसमध्ये आता काम करते आहे. माझी हाईट 4.9 आहे आणि माझं सध्याचं पॅकेज अप्रॉक्सिमेटली 5 lakhs आहे. आणि अपेक्षा मला एक भाऊ आहे इंजिनियर. इंजिनियर आहे आई वडील काय करतात आई वडील टीचर आहे. पप्पा आता रिटायर झाले आणि मॉम आता टीचर आहे. बरं हायस्कूल आता टीचर. जॉब लोकेशन काय तुमचं जॉब लोकेशन पुणे आहे. सॉफ्टवेअर कंपनी सॉफ्टवेअर इन्फोसिस. इन्फोसिस येस. अपेक्षा काय अपेक्षा माझे बी इन IT सेक्टर इंजिनियर व्हावं. धीरज मदन साखरकर. मी माझं क्वालिफिकेशन BCA MBA आहे. मी फेलिसिटी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ऐरोली नवी मुंबई इथे जॉबला आहे. सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर. 13 लाखाचं पॅकेज आहे. राहणार सांगली. मुळगाव मोजेडिगर तालुका मिरज जिल्हा सांगली. तिथे शेत आहे. हाईट किती आहे हाईट माझी 5'10" आहे. 5'10" आहे अपेक्षा काय कशा पद्धतीचं स्थळ पाहिजे अपेक्षा शक्यतो IT सेक्टरमधली मुलगी किंवा जॉब करणारी किंवा जॉब नसेल तर करण्याची तयारी असते. म्हणजे एनी क्वालिफिकेशन म्हणजे चांगलं क्वालिफिकेशन पाहिजे चांगलं जॉब नसला तरी नंतर करता येईल शेती किती एकर आहे शेती आता तुम्ही जॉब लोकेशन काय आहे ऐरोली नवी मुंबई मुंबई. पुण्याची मुलगी मिळाली तर काय करणार आता दोघांपैकी कुणाला तर एकाला ऍडजस्ट करायलाच पाहिजे. सफल केल्याशिवाय करणार लोकेशन. तसा मला चान्स आहे पण आता सध्या सांगता येत नाही. माझी कंपनी ॲक्वायर केली मास्टर कार्डनी. हां सो बाय द एंड ऑफ इयर इट विल बी मास्टर कार्ड. सो आफ्टरवर्ड्स दे विल गिव्ह अस ऑपॉर्च्युनिटी टू स्विच द लोकेशन. Okay. बट इट्स इन देअर हँड. ओके ओके चालेल इट्स देअर गो. माझं नाव अभिजित तानाजी पाटील आणि सागाव तालुका शिराळ जिल्हा सांगली. मी माझी हाईट 5.5 इंच. मी गोवा चिखला लिमिटेड येथे काम करतो ॲज अ सेक्शन आहे. माझं पॅकेज 45,000 पर मंथ. वडील फार्मर आहेत आणि गृहिणी आहे. हाईट काय तुमची 5.5. आणि फॅमिली बॅकग्राऊंड काय म्हटलं वडील शेती करतात आणि आई गृहिणी. गाव कुठलं सागाव तालुका शिराळ तालुका आता जॉब लोकेशन काय गोवा गोवा आहे कशामध्ये कुठली कंपनी तुमची सॉफ्टवेअर आहे का सिप्ला फार्मास्युटिकल आणि क्वालिफिकेशन MSc मायक्रोबायोलॉजी. MSc अपेक्षा काय एक्सपेक्टेशन मुलगीचं शिक्षण MSc केमिस्ट्री उच्च शिक्षण म्हणजे फार्मास्युटिकल झालं किंवा MSc वगैरे पण झालं ठीक आहे सर थँक्यू 29/3/1992 ठीक आहे थँक्यू ऋतुजा संजय पाटील. हां ऋतुजा संजय पाटील.
तुझ्या संजय पाटील. माझं गाव पेठ नाका. माझे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत. भाऊ MBBS करतो. मी पॅनल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये डिझायनिंग आणि एस्टिमेशनमध्ये काम करत होते आणि सध्या स्विच करते कंपनी आणि फ्रीलान्सिंगचं पण काम करते थोडंफार. अपेक्षा एवढंच आहे की व्यसन नसावं कुठलंही. नाही, आता ही सगळी वेल क्वालिफाईड मुलं आहेत. माझं नाव अक्षरा सुनील पाटील. मी वाळवेची आहे. आता सध्या पुण्यामध्ये राहते. मी HR मध्ये जॉब केलेला आहे, पण आता स्विच करून डिजिटल मार्केटिंगमध्ये मी जॉब करते स्टायलिश इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. आणि सध्या माझं पॅकेज आता सध्या 1 वर्ष झालं मला जॉब लागून. तो माझा पॅकेज आता कमी आहे, अराउंड 5 पर्यंत आहे. आणि माझे पप्पा शेती करतात, वाळवामध्ये आहेत. प्लस ते राजकारणामध्ये पण असतात. आणि आई हाऊस वाईफ आहे. भाऊ माझा BSc ॲग्री झालेला आहे. तो पुण्यात जॉब करत होता, आता पुढे बिझनेससाठी तो ट्राय करतो. अपेक्षा काय राजकारणाचं पाहिजे असं काही नाही आहे. कोणतंही चालेल. एज्युकेशन ग्रॅज्युएशन मास्टर्स मग व्यवसाय किंवा नोकरी दोन्ही चालेल. दोन्ही चालेल. माझे नाव महेश विलास देसाई, राहणार कामेरी, कंपोस्ट कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझा स्वतःचा व्यवसाय आहे ड्रिप इरिगेशनचा. एका ठिबक सिंचन एजन्सीची माझ्याकडे डीलरशिप आहे. कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट असं दोन्ही आहे. सांगितलं. BE मेकॅनिकल झालेलं आहे. बायोडेटा मी टाका. 8 वर्ष झाली या व्यवसायामध्ये आहे. माझ्या अपेक्षा मिनिमम ग्रॅज्युएशन हो. क्वालिफिकेशन काय म्हटलं तुमचं? BE मेकॅनिकल. BE मेकॅनिकल. आणि आता तुमचा व्यवसाय काय आहे? ड्रिप इरिगेशन, ठिबक सिंचनची एजन्सी आहे माझी, इरिगेशन. तालुक्याची आहे का? नाही, तालुका म्हणजे 2 जिल्ह्यात कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर असं राहते. तालुका शिराळा, वाळवा, शाहवाडी, इकडे पन्हाळापर्यंत. मग आता टर्नओव्हर काय तुमचा पर मंथ? 5 to 6 लाख पर आहे. पर आहे ना. म्हणजे प्रॉफिट मार्जिन किती? तेवढंच 5 to 6 लाख. 6 लाखच्या आसपास. भाऊ बहीण तुम्हाला? भाऊ नाही. तुम्ही एकटेच आहे. गाव कुठलं म्हटलं? कामेरी. कामेरी. घर स्वतःचं स्वतःचं आहे? आहे. शेती वगैरे अर्धा एकर आहे. मग BE मेकॅनिकल नंतर व्यवसायात कसं काय वळला? नंतर पहिल्यापासून वडलोकर जे होता, म्हणजे तुमचा जुना व्यवसाय आहे? जुना व्यवसाय आहे. वडिलांनी सुरू केलेला. होय होय. बहीण वगैरे तुम्हाला? नाही. नाही. तुम्ही एकटेच आहात? भाऊ नाही, बहीण नाही? भाऊ नाही. ठीक आहे, चालेल. अपेक्षा काय सांगितलं? ग्रॅज्युएशन. एनी ग्रॅज्युएट. एनी ग्रॅज्युएशन. ठीक आहे, चालेल. थँक्यू. नमस्कार, माझं नाव कोमल संभाजी पवार. माझं गाव आहे धनगाव, तालुका पोलीस, जिल्हा सांगली. माझं शिक्षण आहे BE इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. माझे वडील शेती करतात आणि आई हाऊसवाईफ आहे. मला एक लहान भाऊ आहे. माझ्या अपेक्षा आहेत मुलगा इंजिनियर असावा, MBA किंवा MCA कंप्लीट. क्वालिफिकेशन काय म्हटलं? BE झाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. बरं, जॉब कुठे केला आहे? जॉब केलेला आता नाही आहे? असं घरी. घरी आहे. बरं, अपेक्षा काय? इंजिनियर असावं. व्यवसाय वगैरे चालेल तुम्हाला? बरं. लोकेशन समजा नोकरीला आहे तर पुण्याला पाहिजे, मुंबईला पाहिजे असं काय आहे का? लोकलला असला एखादा प्राध्यापक असेल तर चालेल का? हाईट किती आहे तुमची? 5'3". चालेल, थँक्यू.